नमस्कार. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या या खास सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण एक असा विषय घेतलाय जो फक्त परीक्षेसाठीच नाही तर आपल्या महाराष्ट्राला समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि तो विषय आहे महाराष्ट्राची नदी प्रणाली. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. कधी विचार केलाय का की आपल्या राज्याचं खरं इंजिन काय आहे? अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या शेतीला, उद्योगांना आणि आपल्या रोजच्या जगण्याला ऊर्जा देते? अगदी बरोबर. याचं उत्तर आहे आपल्या नद्या. हो, याच नद्या महाराष्ट्राच्या खऱ्या जीवनवाहिन्या आहेत, ज्या आपल्या राज्याला जिवंत ठेवतात. चला आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी नदी प्रणाली म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग सह्याद्री पर्वत ह्या नद्यांना कसं विभागते ते बघू. त्यानंतर पश्चिम आणि पूर्ववाहिनी नद्यांची ओळख करून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्देही आहेतच. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. ओळख करून घेऊया महाराष्ट्राच्या या जीवनवाहिन्यांची. आता नदी प्रणाली म्हणजे काय? बघा, अगदी सोपं आहे. एक मुख्य नदी असते आणि तिला येऊन मिळणाऱ्या तिच्या सगळ्या लहान मोठ्या उपनद्या, या सगळ्यांनी मिळून जो एक मोठा प्रदेश तयार होतो त्यालाच नदी प्रणाली किंवा नदीचं खोरं म्हणतात. यातून सगळं पाणी एकाच दिशेने वाहत जातं. आणि ह्या नदी प्रणालीचं महत्त्व? अहो, ते तर खूपच जास्त आहे. आपल्या शेतीसाठी लागणारं पाणी असो, आपल्या घरात येणारं पिण्याचं पाणी असो किंवा मोठमोठ्या कारखान्यांना लागणारं पाणी, सगळं काही ह्याच नद्यांवर अवलंबून आहे. इतकंच नाही तर आपली जुनी शहरं आणि संस्कृतीसुद्धा ह्याच नद्यांच्या काठावर वाढली आहे. आता आपण वळूया महाराष्ट्रातील नद्यांच्या वर्गीकरणाकडे. आणि या वर्गीकरणात सगळ्यात मोठा वाटा आहे तो आपल्या सह्याद्रीचा. पाहूया कसा ते. हा जो नकाशात दिसतोय ना, हा आपला सह्याद्री पर्वत. तो फक्त एक डोंगर रांग नाहीये, तर तो महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे. आता जलविभाजक म्हणजे काय? तर एक असा उंच भाग जो पावसाच्या पाण्याला दोन वेगवेगळ्या दिशांना पाठवतो. अगदी आपल्या घराच्या छपरासारखं. सह्याद्रीच्या पश्चिमेला पडणारं पाणी अरबी समुद्राकडे जातं आणि पूर्वेला पडणारं पाणी पूर्वेकडे वाहत जातं. आणि याच सह्याद्रीमुळे आपल्या नद्यांचे दोन मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे पश्चिम वाहिनी, ज्या खूप वेगाने वाहतात आणि थेट अरबी समुद्राला जाऊन मिळतात. आणि दुसऱ्या म्हणजे पूर्व वाहिनी, ज्या अगदी संतपणे लांबचा प्रवास करत बंगालच्या उपसागराकडे जातात. त्यांच्या वेगात, लांबीत आणि खोऱ्यांच्या आकारात खूप मोठा फरक आहे. चला तर मग आधी आपण या वेगवान प्रवाहासाठी ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया. या सगळ्या नद्या कोकण किनारपट्टीवर वाहतात. यांचा उगम सह्याद्रीत होतो आणि तिथल्या तीव्र उतारामुळे त्या अक्षरशः धावतच समुद्राकडे जातात. त्यामुळे त्यांचा वेग प्रचंड असतो, पण प्रवास मात्र अगदी छोटा असतो. त्यांची लांबी खूप कमी असते. काही महत्त्वाच्या पश्चिम वाहिनी नद्यांची नावं आणि त्यांची उगमस्थानं पाहूया. तापी, उल्हास, वैतरणा, सावित्री ही काही प्रमुख नावं. ह्या नद्या लांबीने भलेही कमी असतील, पण त्या कोकणच्या अर्थव्यवस्थेचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. जर आपल्याला हे विश्लेषण आवडत असेल आणि अशाच प्रकारे अभ्यास करायला मजा येत असेल तर आमचं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता महाराष्ट्राच्या पठारावरून अगदी शांतपणे वाहणाऱ्या आणि मोठी मोठी खोरी तयार करणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यांकडे वळूया. पूर्ववाहिनी नद्यांमध्ये दोन प्रमुख नद्या आहेत, गोदावरी आणि कृष्णा. गोदावरी, जिला दक्षिण गंगा असंही म्हणतात, ती तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. तिचं खोरं आपल्या राज्याचा जवळजवळ अर्धा भाग व्यापतं. आणि दुसरीकडे कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्या पश्चिम महाराष्ट्राला सुपीक बनवतात. आता आपण कृष्णा नदीच्या एका खूप महत्त्वाच्या उपनदीवर लक्ष देऊया. ती म्हणजे भीमा नदी. पंढरपूरजवळ तिला चंद्रभागा असंही म्हणतात. पुणे आणि सोलापूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून वाहणारी ही नदी आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भीमा नदी एकटी वाहत नाही, तर तिच्यासोबत तिच्या अनेक उपनद्यांचा एक मोठा परिवार आहे. सीना, घोड, नीरा या नद्या शेतीसाठी वरदान आहेत. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी मुळामुठा नदी असो किंवा वारकऱ्यांसाठी पवित्र असलेली इंद्रायणी नदी, या सगळ्या मिळून भीमा नदीचं खोरं समृद्ध करतात. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपली संस्कृती आणि विकास हा नद्यांच्या काठावरच फुलला आहे. पुणे, पंढरपूर, आळंदी, देहू ही सगळी महत्त्वाची शहरं भीमा आणि तिच्या उपनद्यांच्या काठावरच वसलेली आहेत. म्हणजे नद्या फक्त पाणीच नाही तर संस्कृतीलाही जन्म देतात. चला आता जरा परीक्षेच्या तयारीकडे वळूया. काही असे मुद्दे पाहूया जे आपल्याला परीक्षेत नक्कीच उपयोगी पडतील. स्पर्धा परीक्षांमध्ये जोड्या लावा हा प्रश्न हमखास येतो.
त्यामुळे काही प्रमुख नद्या आणि त्यांची उगमस्थानं आपण पक्की लक्षात ठेवूया. कृष्णा, महाबळेश्वर, भीमा, भीमाशंकर आणि गोदावरी, त्र्यंबकेश्वर. त्याचबरोबर विदर्भातल्या वर्धा आणि वैनगंगा नद्यांची उगमस्थानंही महत्त्वाची आहेत. या जोड्या पक्क्या ध्यानात ठेवा. आणि हा एक आकडा हा तर कायम लक्षात ठेवायचा. 1465 किलोमीटर ही आहे गोदावरी नदीची एकूण लांबी. याच लांबीमुळे ती दक्षिण भारतातली सर्वात लांब नदी ठरते. हा प्रश्न अनेकदा विचारला गेल्यावर का. तर मग आज आपण काय काय शिकलो? चला एका नजरेत या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून फिरून येऊया. चला आजचे महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिलं म्हणजे सह्याद्री हा महाराष्ट्राचा मुख्य जलविभाजक आहे. दुसरं, त्यामुळे नद्यांचे पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी असे 2 गट पडतात. तिसरं, गोदावरी, कृष्णा आणि तापी ह्या आपल्या राज्यातल्या मुख्य नद्या आहेत. आणि चौथं, विदर्भात वर्धा आणि वैनगंगा या नद्या एकत्र येऊन प्राणहिता नदी तयार होते. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. काय वाटतं, महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात गोदावरी, कृष्णा की तापी यापैकी कोणत्या नदी प्रणालीचा वाटा सर्वात जास्त असेल आणि का? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन आणि तितक्याच रंजक विषयासह.